आज एकदम रिलॅक्स डे होता आहे. म्हणजे आत्तापर्यंत तरी 12 वाजले दुपारचे. आम्ही पिकअप जो करणार आहे त्याची वाट बघतोय. सकाळी निवांत उठलो, नाश्ता केला, परत घेतलं झोपून. आता जस्ट आंघोळ वगैरे केली, आता त्याची वाट बघतोय. आता आम्ही जाणार आहोत एअरपोर्टला. बघू आता पुढची जर्नी किती चांगली होते. तर निघतोय आम्ही एअरपोर्टला आता. इनोवा यार, कसली भारी गाडी आहे, मजा येते ॲक्च्युली या गाडीमध्ये. बाय बाय. कसं कसं म्हणायचं आपण? बाय बाय. बाय बाय दनांग. इथे राहून तुझे केस पण नूडल्स झाले. हा आहे, तर जो दिसतोय समोर तो आहे ड्रॅगन ब्रिज. क्लिअर दिसत नसेल पण त्याची जी डिझाईन आहे ती ड्रॅगन सारखी, असं वाटतं ड्रॅगन चाललेलं आहे. सो विच ॲप डू यू गाईज यूज? YouTube. ओके Facebook. Facebook. फायबो. Việt Nam thì Zalo. म्हणजे इकडच्या पोरी बघायचं असेल तर मला फायबो घ्यावं लागेल बघा. त्या दिसत नाही येत ना आपल्याला इंस्टाग्रामवर वगैरे, तर त्या कुठे आहेत तर फायबोवर आहे. फायबोवर आहे का? बरं थांब, आता लगेच डाउनलोड करावं लागेल. सगळीकडे. हे बघा, शिर्डीला जेवायला लाईन असते ना तशी लाईन आहे इथं. बघा बघा, शिर्डीला दर्शनाची लाईन असते ना. आणि त्या दिवशी केस धुवायला गेले ना, तर ती हेअर ड्रायर करत होती. तर मला म्हणते युअर हेअर. बेटा हा बाई हेअर. माय दाढी. आहा, इंडियाचा बॅनर, पण काय लिहिलंय ते कळत नाही. दनांग टू अहमदाबाद ही कळतंय, वरचं काय कळत. हे बघा, एअरपोर्टमध्ये जंगल बनवलंय त्यांनी मस्त मस्त. कोकोनट कॉफी फॉर यू मॅम. हां, चेस. यार इतकं बोर झालं ना बसून बसून, खरंच काही कळत नाही काय करावं. माझं बघा, हे ड्रिंक पिऊन झालं आहे, कॉफी पिऊन झाली आहे. काय करायचं आता, 1 तास परत टाइमपास करायचा. एअरपोर्ट लिटरली यार, काहीतरी मॅनेजमेंट नीट पाहिजे. लवकर येऊन सोडतात, बोर होतं ॲक्च्युली. सोड माझ्याकडे बघा, माझ्याकडं. थँक्यू. हॅलो हॅलो. असं नाकात मास्क घालायचं असतं, कळालं का? नाकावर. हां, संध्याकाळचे 6:30 वाजले. आत्ता आम्ही पोचलो आहोत होचिमन सिटीमध्ये. एअरपोर्टवर आहोत. पिकअप कधी होईल, कधी फ्लॅटवर. पिकअप ड्रायव्हरची वेट करतो इथं, आणि ते साहेब ते जे पेपर असतं त्यावर नाव लिहिलं असतं ते स्टिक करून कुठेतरी बाहेर गेला. आता त्याची वाट बघतोय आम्ही. अवघड आहे बाबा, पहिलेच वैतागल्या. पूर्ण दिवस जेवण नाही झालं यार, अजून भूक लागली आहे.
फक्त तोंड धुतलं, कपडे चेंज केले आणि लगेच आम्ही शॉपिंगला निघालो. जवळच मार्केट आहे, बघू आता त्यात काय काय भेटतं. बघा त्यांचा इंडिपेंडन्स डे आहे 30ला, 30 तारखेला. सगळे बघा कसे लाल कपडे घालून थांबलेले. हे बघा. हो, फायनली मार्केटमध्ये आलो आहे आम्ही आता. हो हो, ॲनिमीचे टॉयज आहे बघ त्यांचे सगळं काय काय मस्त. येस, क्या बात आहे. हा, खूप गोष्टी आहेत इथं. हँडीक्राफ्ट वगैरे तर खूप आहे. ఆడు తెల్లోడు వచ్చి దాన్ని అడుగుతున్నాడు నా పెళ్ళమేది అని. అదేమో ఫ్రై ఏ అవుతుంది. सांगतो का माझ्यासोबत त्यांना भाव समजत नाही. Can I help you? किती छान आहे ना डिझाईन याच्यावरची. Which one, miss? I show you. 150. 450च्या आसपास. What you want? इथे काहीचे काही रेट सांगताय, काहीचे काही रेट, आणि स्वतः म्हणताय की किती तुम्हाला किती पाहिजे आणि किती बार्गेन करू शकता तुम्ही. स्वतःहून सांगता, मग कशाला प्राईस इतकी वाढवता. खूपच महाग यार सगळ्या गोष्टी. म्हणजे बार्गेन करावं तर नाही करावं, काय करावं माणसाने. त्यापेक्षा म्हटलं मरू दे तिकडं. करा थोडं बार्गेन करा, भेटणार तुम्हाला. भेटणार का. ते एकटे जा, एकटे पाठवा आणि मी नका जाऊ. ओके. मराठी माणूस सगळीकडे भेटतो आपला. भूक लागली भयानक. नंतर बघू शॉपिंग वगैरे उद्याचं. एक तंदूर म्हणून इंडियन रेस्टॉरंट आहे, तिथं बघतो आता. ह्या गाडीमध्ये जर तो घेऊन जात असेल अफोर्डेबल प्राईसमध्ये तर जाऊ शकतो आम्ही. लेट्स सी. 300. नो, 1 too much. 100 no. चलो. हे आहे वेगवेगळ्या टाईपचे कलरचे भात. हा मेन चौकात काहीतरी कार्यक्रम आहे वाटतं आज मला, कारण की होऊ शकतं. छान आहे. हा मेन चौक वाटतं. वाव. ट्रॅफिक पूर्ण बंद केलं इथं, फक्त लोक आहे खाली. गाड्या सगळ्या बंद केल्या. वाटतच नाही रात्र आहे, दिवसच निघाल्यासारखं वाटतं. बघा हे बघा, हे असे स्टॅच्यूज इथं भरपूर आहे. त्याचं मिनिंग काय माहित नाही मला, पण बघा तुम्ही सगळीकडं ते स्टॅच्यू आहे. हा, याचा मिनिंग काय माहीत नाही, पण हा एक टँक आहे जो तुटलेला आहे. हे बघा, अपसाईड डाऊन. हा, काय सही टायमावर आणि सही जागेवर आलो मी. बघा
हे एक आम्ही आलो आहोत आता तंदूरमध्ये जे आम्ही आलो आहोत तंदूरमध्ये जे एक इंडियन रेस्टॉरंट आहे. इथली चव कशी असेल माहीत नाही. हॅलो, वाव, खूप छान. इकडे रेस्टॉरंट्समध्ये असं रुमाल आणून देतात गोळा करून ओला ओला, तर त्याच्याने आपल्याला हात असं पुसायचा असतो. म्हणजे आज जर आपण हात धुतला नसेल तर त्याला असं पुसून ठेवायचं असतं. आता मागूया लाखाच्या डिश. आम्ही ऑर्डर केलं आहे पनीर मसाला भटुरा आणि एक लच्छा पराठा. दिसतं तर भारी आहे. लय दाबून जेवलो यार. भटुरा लच्छा पराठा ॲक्च्युली पोट भरलं. मस्त होतं पण लय दिवसांनी इंडियन जेवण जेवलो. भाजी खूप मस्त होती पनीर, ॲक्च्युली खूप छान होती. गर्दी बघा यार, किती गर्दी आहे लोकांची इथं. वाव, सगळे रेड 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 रेड. एका इलेक्ट्रॉनिक शॉपमध्ये आम्ही आलोत. जस्ट एक फेरफटका मारायला की काय कॉस्ट आहे. हे बघा, ॲपल वॉच किती आहे. 1,000,000 हे किती आहे हे नाही माहीत मला. ही कॉस्ट आहे तिची मोबाईलची. तर जर आयफोन 16 इथून घेतला असता तर त्याची कॉस्ट इथली असती 2,29,90,000 काहीतरी 75,000. हां, असेल तेवढंच. हो हो, कसली भारी आहे यार. वाव, किती जुनी विंटेज बाईक आहे ही. मला माहित नाही कोणत्या वर्षाची असेल पण खूप जुनी आहे. वाव, हा हेडलाईट बघा, मीटर बघा तिचा, सस्पेन्शन बघा कुठे होते त्या काळात. वाव, सिंगल सिलेंडर मोटर आहे इंजिन. वाव.